हिंगणघाट येथील सोनार प्रमोद देवगिरकर यांच्या 19,43,00,000चे सोन्याचे दागिने चोरी प्रकरणातील गुन्हा गणेशपेठ पोलिसांनी अवघ्या काही दिवसांतच उघडकीस आणला आहे। 28 मार्च रोजी बडकस चौकजवळ ही चोरी झाली होती। देवगिरकर यांचे दागिन्यांचे पर्स रिक्षातून उतरताना चोरी गेली होती। तपासात पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले, परिसरात पायदळ गस्त केली आणि अखेर मुस्कान नाडे या संशयित महिलेला ताब्यात घेतले। अटक दरम्यान तिच्याकडून तब्बल 13,54,000चे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आला। ही कार्यवाही पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक मच्छिंद्र पंडित व त्यांच्या तपास पथकाने पार पाडली। गणेशपेठ पोलीस स्टेशन या ठिकाणी अपराध क्रमांक 122 कलम 303(2) भारतीय न्याय संहिता अन्वये एक अपराध दाखल होता। यामध्ये प्रमोद नानाजी देवगिरकर हे तक्रारदार आहेत। तक्रारदार यांचं ज्वेलरीचं दुकान आहे आणि देवगिरकर ज्वेलर्स म्हणून त्यांनी हिंगणघाट या ठिकाणी त्यांचं स्वतःचं दुकान आहे। परंतु ते मागच्या 20 वर्षापासून नागपूर येथील रमेश ज्वेलर्स बडकस चौक या ठिकाणावरून ते दागिने खरेदी करतात आणि ते त्यांच्या हिंगणघाट येथील दुकानात त्याची विक्री करतात। ते दिनांक 28 मार्च रोजी त्यांनी नेहमीप्रमाणे या दुकानातून खरेदी केली आणि ते दागिने घेऊन रिक्षाने ते बसमध्ये बसण्याकरता जात होते। दरम्यानच्या या प्रवासामध्ये एक महिला त्यांच्याबरोबर बसली आणि ज्या वेळेला ते बसमध्ये बसले आणि बसमधून बसल्यानंतर थोड्या वेळाने त्यांनी बॅग उघडून बघितले, त्यांचे जे दागिने होते ते दागिने त्यांना त्या बॅगमध्ये आढळून आलेले आहे। त्यांच्या दागिन्याची चोरी झाली हे लक्षात आल्यानंतर त्यांनी गणेशपेठ पोलीस स्टेशन येथे येऊन गुन्हा दाखल केला होता। त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये आमचे जे तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक डोईफोडे आणि त्यांचा जो सहकारी स्टाफ आहे त्या स्टाफने अथक मेहनत केली। 200पेक्षा जास्त तासाचं फुटेज त्यांनी चेक केलं आणि त्यामध्ये ही महिला जी आहे त्या महिलेने तोंडावरती चेहऱ्यावरती फडके बांधले होते, परंतु त्यामुळं ती ओळखू येत नव्हते। परंतु जे काही तिच्या चालण्याच्या लकबीवरून त्या चालण्याच्या पद्धतीवरून आम्ही आमच्या तपास पथकाने तिला शोधून काढल्यानंतर तिला अटक करून 11 तारखेला तिला अटक करण्यात आली। तिची कस्टडी घेण्यात आली। 2 दिवस तिची पोलीस कस्टडी मिळाल्यानंतर तिच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर तिने तो गुन्हा कबूल केला आणि जवळपास 13,54,000 रुपयाचा मुद्देमाल जे सोन्याचे दागिने हे आम्ही तिच्याकडनं जप्त केलेले आहेत। 153 ग्रॅम सोन्याचे दागिने आम्ही तिच्याकडनं जप्त केलेले आहेत। ही कामगिरी आमच्या तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक डोईफोडे तसेच विशेष असं पवन मालखेडे, वैभव यादव, दलित लोखंडे, समीर शेख, सागर धवन, मेघा चारपे आणि सुमेध नीतनवरे आणि आरती राठोड या आमच्या स्टाफने ही कामगिरी केलेली आहे। ही जी आरोपी आहे ही आरोपी आजनीमधील टोळी रामटेके नगर टोळी जी आहे त्या ठिकाणी राहणारी आहे। हिच्याकडून आम्ही बरीचशी चौकशी केली, तपास केला, परंतु इतर काही गुन्हे आम्हाला उघडकीला आलेले नाही आहे। सध्या हा एक गुन्हा आम्हाला उघडकीला आलेला आहे। आम्ही अधिक तपास करीत आहोत त्या गुन्ह्यामध्ये। नागपुरहून विशाल माहिया यांची रिपोर्ट महान्यूज 7 करिता। नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल काले पाइल्स लेजर हॉस्पिटल। हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है। एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं, अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, अर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार, ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे सस्ते हॉस्पिटल काले आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण। और एड्रेस काले आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर। और कॉन्टैक्ट नंबर 7538387079 और 9423105824।